मग आपली तरी इथून खाल्ल्यामुळं आपला पट्टा थोडासा कमी झाला. ओपन प्लेस होतं, आता सगळे जे ते कंपाऊंड मारून घेऊ राहिलं. आता पहिले पूर्ण हे होतं. आता आपलं स्लो फास्ट जॉगिंग कंप्लीट झाली. तर काय केलं आपण, जे टर्न होता ना टर्नवर फक्त आपण स्लो केलं आणि जर सरळ रेश होती ना तर तिथं आपण फास्ट घेतलं. फास्ट म्हणजे फक्त स्टेपिंग टाकायचा. हा गेम फक्त स्टेपिंगचा आहे, स्टेपिंग ताकद लावायची नाही. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 343वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता आपण. थंडी तर लई एक एक दिवस जास्त वाढ राहिली. शूज कुठे आपला? ओपन प्लेस होतं, आता सगळे जे ते कंपाऊंड मारून घेऊ राहिलं. आता पहिले पूर्ण हे होतं, आता कुठं जागा राहिली नाही रिकामी. हे तर बांधलेलंच आहे, इकडं पण बांधलं. आता कुठं जागा नाही राहिली. इथून तर पार रामरायपर्यंत कुठं जागा नाही आता. तर थंडी दिवसांदिवस वाढूच राहिली हो. सुद्धा नाही येणार, त्याला काम आहे थोडंसं. तर मग आज शूट आपल्यालाच करणं लागणार आहे. तर चला लेस सुद्धा टाईट करता येईल ना, माहिती का? कधी पण बुटाची लेस स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत टाईट करायची, त्याच्यानंतर मग गाठण मारायची. त्यात काय नुसतं आपण काय करतो, पुढच्या टायमाला गाठण मारली पुढचा पंजा मोकळाच राहतो आणि उरलेली लेस ह्याच्यामध्ये टाकून द्यायची. थंडी लई आहे. चला हँग्लोजने तरी कमी, तरी हँग्लोज एवढं म्हणजे हे गॅप आहे मध्ये, असे आतमध्ये वारं घुसू राहिले याच्यामध्ये. होता ना हँग्लोज. हँग्लोज घातले तरी थंडी वाजू राहिली. जोपर्यंत रनिंग करत नाही तोपर्यंत थंडी वाजणारच आहे.
तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय आहे, आजचा वर्कआउट आहे आपला स्लो फास्ट. तर लय दिवस झाला ग्राउंड नव्हतं, आता ग्राउंड झाला. आता स्लो फास्ट वर्कआउट करू आपण. स्लो फास्टने काय होतं माहिती आहे का, स्टॅमिना वाढतो. स्लो फास्ट म्हणजे कसं आहे, म्हणजे आपली जी स्पार्क पॉवर असते किंवा स्टॅमिना असतो तो इम्प्रूव्ह होतो याने. तर कसं असतं, स्लो फास्ट राऊंडमध्ये असलं ना तर बेस्ट आहे. सरळ असलं ना थोडासा प्रॉब्लेम येतो, पण राऊंडमध्ये थोडंसं हे असतं, कारण की अर्धा राऊंड स्लो पळायचा, अर्धा राऊंड फास्ट पळायचा, हे एक मेन हे असतं. तर ह्याने काय होतं, एक डायरेक्ट आपण म्हणजे ताकद लावतो परत स्लो करतो बॉडी, परत ताकद लावतो परत स्लो करतो. ह्याने काय होतं, स्टॅमिना बनतो आपला. तर ह्यो सगळ्यात जास्त कामाला येतो. ह्यो एक रेपिटेशन आणि स्लो फास्ट वर्कआउट सगळ्यात बेस्ट आहे. हे तुम्हाला स्टॅमिना वाढवायचा असला ना, सगळ्यात बेस्ट वर्कआउट आहे. तर चला आता काय करू आपण, अर्धा राऊंड स्लो मारायचा, अर्धा राऊंड फास्ट, म्हणजे टर्नवर आपण स्लो करत जाऊ आणि जे सरळ पट्टे ना आपले त्याला फास्ट घेत जाऊ आपण. तर मग असं हे स्लो फास्ट करू. एका ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 400च्या राऊंडमध्ये ना, तर तुमचा एक कोणता पण राऊंड असला त्याच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक तर अर्धा राऊंड करा, त्याचे 4 हिस्से करा, नाही 2 हिस्से करा, नाही तर एक हिस्सा करा. एक राऊंड पूर्ण फास्ट, एक राऊंड पूर्ण स्लो, असं तुम्ही स्टॅमिनानुसार करू शकता तुम्ही. पण एवढं बेसिक आहे, तुम्ही नवीन जर असले तर पहिले 2 हिस्से पाडा, 2 नसले 4 पाडायचे, मग असं आहे मोठं ग्राउंड असलं तर. तर हे तर चला आता आपण जॉगिंग तर ह्याच्यातच ॲड करू आपण, आणि आपला वर्कआउट ह्याच्यातच ॲड करू. तर चला. एवढी थंडी आहे, जॅकेट काढू वाटलं नाही माहिती का, पण एवढं हँगलोज घालू आपण. हँगलोज घालून कारण हाताला जास्त थंडी वाजू राहिली. जॅकेट घालून पळला असतो पण ट्रॅक सूट नाही, त्या पळता येत नाही. आता वर्कआउट सुरू करू आपण. काय काय कसं करायचं, एक जेव्हा टर्न आला ना आपला, टर्नच्या वेळेस काय करायचं, स्पीड स्लो करू आपण. आणि जेव्हा मधला पट्टा आहे ना असा, तिने काय स्पीड म्हणजे फक्त स्टेपिंग टाकायचा. येऊन ताकदचा गेम नाही, फक्त स्टेप टाकायचा फक्त, बस बाकी काहीच नाही. चला
आपलं स्लो फास्ट जॉगिंग कंप्लीट झाली. तर काय केलं आपण, जे टर्न होता ना टर्नवर फक्त आपण स्लो केलं आणि जर सरळ रेश होती ना तर तिथं आपण फास्ट घेतलं. फास्ट म्हणजे फक्त स्टेपिंग टाकायच्या. हा गेम फक्त स्टेपिंगचा आहे. स्टेपिंग ताकद लावायची नाही. बघा आपण राऊंड मारले कमीत कमी 40 ते 45 राऊंड मारले आपण 25 मिनटात. तर जास्त मारले असेल पण एवढं काउंट नाही झालं. पण एक गोष्ट आहे, दम लागला नाही पाहिजे. फक्त स्टेपिंगवर लोअर बॉडीचं काम करायचं. अप्पर बॉडी एकदम रिलॅक्स ठेवायची. लोअर बॉडी चालायचं कधी पण, ताकद लावायची नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता काय करू, थोडंसं वॉकिंग करू, लेग स्ट्रेस करू आणि मग पुढचा वर्कआउट काय आपण ते बघू. मग आपली तरी इथून खणल्यामुळं आपला पट्टा थोडासा कमी झाला. हा वर्कआउट हप्त्यातून एकदा तरी करायचा. म्हणजे ज्यावेळेस स्लो फास्ट एक असतो आणि एक रेपिटेशन एक असतो. हे दोन्हीपैकी 2 हप्त्यातून दोन झालेच पाहिजेत. ह्याने काय होतं, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आपला रनिंगचा. तर अजून लई वर्कआउट आहे असे स्टॅमिना इम्प्रूव्ह करण्यासाठी. पण मला हा बेस्ट वाटतो त्यामुळं मी हेच करतो. ही मेन गोष्ट आहे. तर चला आता काय करायचं, आजचा वर्कआउट काय आहे, काल आपण मारल्या हे होतं आपलं सपाटे होते. तर आज आपले स्किपिंग आहे. स्किपिंग आपली 1000 मारणं लागेल आज. पण इथं एका जागेवर नाही जमणार, कडक सरफेस नाही, माती मारणं लागेल आज आपल्याला. कारण की ह्याच्यावर मारले ना पाय दुखते. त्या दिवशी आपण ह्याच्यावर मारले, थोडंसं मायनस प्लस झाले ते पाय. तर एका जागा निवडू चांगली आणि आपण आपले स्किपिंग वर्कआउट आता तो करू आपण. चला आता आपण स्किपिंग बघितलं, जागा तर नाही तर आपण इकडंच मारू आता वरती. तर चलो भले एक गोष्ट लपडा काय माहिती का, तुमचं टार्गेट कम्प्लीट नाही झालं पण त्याच्या लेवलला तरी जा. पहिली गोष्ट, नाही तर सोडून तर नाही द्यायचं. असं आहे, ज्या दिवशी आपलं टार्गेट कम्प्लीट होणार नाही आणि वर्कआउटच होणार नाही त्या दिवशी काय करायचं, कमीत कमी अर्धा तरी वर्कआउट करायचा. कारण की मग मोमेंटम राहतं आणि आपलं हे राहतं काय म्हणते त्याला, आपला रुटीन राहतो. नाही तर रुटीन आहे तर तुटला ना वापस परत रुटीन आणायला लई टाइम लागतो आणि हे पण होत नाही. त्याच्यामुळे कसं आहे, रुटीन तुटून नाही द्यायचं आपलं कधी पण. भले तुम्ही वर्कआउट कमी करा किंवा नुसतं स्ट्रेचिंगच करा, पण
तर 150 जे आपण 6 सेट मारले. पण एवढी गोष्ट आहे, स्किपिंग डेली मारा, स्किपिंगने स्टॅमिना वाढतो. पहिले आपल्याला 100 मारायला हालत खराब होत होती, आता आपण 150-200 कंटिन्यू मारू राहिलो, काहीच वाटत नाही. आता 1000 स्किपिंग मारले आपण तर काहीच एवढा काही इफेक्ट झालाच नाही. तर 1000ला पुढे पाय जाम होत होते आपले. आता एकदम इझी मध्ये मारू राहिलो आपण. तर चला, आजचा वर्कआउट झाला. तर आपण आज केलं स्लो फास्ट, आणि मग त्याच्यानंतर आपण रेग्युलर मध्ये स्किपिंग मारली. आपण स्किपिंग होते, काल आपण सपाटे मारले, आज स्किपिंग मारली. तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. करण आज नाही आला. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, रनिंग करताना शूज चांगला पाहिजेत, मेन गोष्ट आहे. नाही एक आपल्या मित्राची कमेंट आली, शिन पेन होतोय, शूज बदलला, सगळं बदलला. कसं आहे, पण रनिंगचा परफॉर्मन्स म्हणजे रनिंगची टेक्निक पळायची कशी त्याच्यावर त्यावर डिपेंड असतं. म्हणजे शिन पेन आणि रनिंग प्रॉब्लेम कोणत्या एका गोष्टीने होत नाही, त्याला 5-6 गोष्टी कारणीभूत असत्या. त्याच्यातून नेमकी तुम्हाला कशामुळे झाला हे प्रॉब्लेम फाइंड करा पहिले, त्याच्यानुसार हे करणं लागेल. कारण की रनिंग साठी लई आहे, 5-6 म्हणजे 10-15 आहे तसं म्हणलं तर. त्याच्यामुळं आधी बघा आपलं पाय बरोबर पडते का, बूट बरोबर आहे का, आपल्या पायात ताकद आहे का, वजन जास्त आहे का, आपलं पाय बरोबर टाकतो का, आपण स्पीड कधी लावतो, कधी डायरेक्ट पाय टाकतो का, गुडघ्याला फटका बसू राहिला का, तास दुखू राहिली का, शिनपेन होऊ राहिलं तरी आपण पळू राहिलो, नॉर्मल इंजुरी असली तरी आपण पळतो जोश मध्ये. या गोष्टींमध्ये कोण नेमकी प्रॉब्लेम काय, खातो का आपण, डाएट बरोबर घेतो का, या सगळ्या गोष्टी असते ना. ह्या गोष्टी पहिले क्लिअर करा, त्यातून कोणती तुम्ही मिस करू राहिले. त्याच्यानंतर मग हे बघू, मग तुमचा प्रॉब्लेम काय त्याला लगेच कळतो, आपल्यालाच कळतो काय प्रॉब्लेम काय नाही. चला, तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता काय करू, जायची तयारी करू. चला, कारण नाही आला अजून, पण आता भरती आली. भरतीमध्ये चांगली मेहनत करा यावेळेस. तर काय टिप्स बिप्स लागली तर आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे सेम नावाने, त्याला नक्की फॉलो करा. तर चला, बाय.